ओंकार कदम सध्या महाराष्ट्राचा आपला जो सगळ्याची क्रीम आणि महाराष्ट्रातील टफेस्ट ऑफ द टफेस्ट एक्झाम ज्याला म्हटलं जातं ती राज्यसेवा परीक्षा. या राज्यसेवा परीक्षेतून यश मिळवणं हे महाराष्ट्रातल्या तमाम अगदी सर्वच स्तरामधल्या विद्यार्थ्यांचं फार मोठं स्वप्न असतं आणि हे स्वप्न त्यांनी एकदा नव्हे दोनदा आपल्या कष्टातून मिळवलेलं आहे. सर सध्या ऑलरेडी असिस्टंट व्हिडिओ म्हणून काम करतायत आणि त्याचबरोबर ते यावर्षी महाराष्ट्रातून जो आता नुकता 2024 मध्ये रिझल्ट लागला तर त्यामध्ये सरांनी ओबीसी प्रवर्गातून 10वा आहे, आपला 10वा क्रमांक त्यांनी मिळवलेला आहे. आणि त्याचबरोबर सरांना यावर्षी क्लास 1 व्हिडिओ ही तर कंपल्सरी आहेच आहे, पण त्याच पुढे त्यांना आणखी चांगल्या पदावरती जायला मिळो ही आमच्या द ऑफिसर तर्फे तुम्हाला शुभेच्छा आहेत. येस. आणि त्याचबरोबर त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर जेव्हा आपलं पहिलं इंटरॅक्शन झालं तेव्हाच ते जे वेगळे पण आहे की जिथे तुम्ही सुरुवात तुमची युपीएससी आणि त्यातून जो अभ्यास आहे तर त्या युपीएससी त्यातून पुढे मग एमपीएससीतून पद मिळवून तुम्ही ज्या पद्धतीने जी तुमची वाटचाल आहे तर ती केवळ रिझल्ट पुरती नाहीये, तर तुम्ही जेव्हा तुमचे विचार मांडत होता तर त्यातून सुद्धा ते जाणवत होतं. आणि निश्चितच येणारा जो काळ आहे महाराष्ट्राचा आणि तद्वतच भारताचा सुद्धा हा फार मोठा वेगवेगळ्या प्रकारच्या आशा, अपेक्षा, महत्वाकांक्षा आणि संधींनी तो भरलेला काळ आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला काम करायला मिळतंय आणि निश्चितच आम्हा सर्वांना आणि आपल्या एकूण महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा आपल्यासारख्या अधिकाऱ्यांकडून फार मोठ्या आशा आहेत आणि त्या निश्चित तुमच्याकडून त्या पूर्ण होतील याबद्दल काही दुमत नाहीच आहे. पण त्याचबरोबर एक या अटेम्प्टचं एक वैशिष्ट्य होतं ते म्हणजे की हा ऑब्जेक्टिव्हच्या पॅटर्न मधला, तसं आपल्यासाठी दोन्ही पॅटर्न काही नवीन नाही आहेत, पण बरेचसे विद्यार्थी जे एमपीएससीची तयारी करणारे होते ते ऑब्जेक्टिव्हची तयारी करणारे होते. ह्या विद्यार्थ्यांसाठी मात्र हा शेवटचा अटेम्प्ट ठरला. बऱ्याच विद्यार्थ्यांना यश नाही मिळवता आलं जरी त्यांनी खूप कष्ट केले असते तरी सुद्धा. तर या विद्यार्थ्यांना काही सांगता येईल का की त्यांची पुढच्या भविष्याविषयी, आणि तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत अभ्यास केलेला आहे, मार्गदर्शन सुद्धा केलं, तर ह्या मुलांना काही सांगता येईल का आमच्या ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. नक्कीच म्हणजे कितीतरी मुलांसाठी हार्ट ब्रेकिंग मोमेंट नक्कीच असेल हा. बरोबर. तर म्हणजे त्यांच्यासोबत म्हणजे जे ऑलरेडी काही काहींचे प्लॅन बी होते, जर का तुमच्याकडं वय असेल तर तुम्ही डिस्क्रिप्टिव्हला देखील एक अडॅप्टेबल होऊ शकता, तेवढा तर एक आहे आता आपल्याकडे काळ आहे. आणि त्याचबरोबर जे दुसरं महत्वाचं आहे तर मला वाटतं की तुम्ही त्याचबरोबर प्रायव्हेटमध्ये पण तुम्ही बघू शकता. म्हणजे माझं पर्सनल म्हणणं हे की कितीतरी जेवढे एफर्ट्स तुम्ही इथं घेताय, बरोबर, जर का नक्कीच म्हणजे तेवढं आपल्याला इथं ग्लॅमर आहे, ऑरा आहे, सगळे पॉवर वगैरे सगळे आहेत, पण तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेवढेच कष्ट जर का तुम्ही प्रायव्हेटमध्ये एखादा कोर्स असेल ते तेवढं तिथं घेताय तर नक्कीच शेवटी काय असते, एक हायरार्की असते, पिरॅमिड असते. तुम्हाला त्याच्या वरती 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 जाण्याचं तुमचं ध्येय पाहिजे. बरोबर. मग ते पब्लिक असू दे, प्रायव्हेट असू दे, सेमी गव्हर्नमेंट असू दे, येस, तुमचं पर्पज म्हणजे एक नाही काय एक ऍस्पिरेशन आपण जे म्हणतो तर ते पाहिजे. तर म्हणणं तेच आहे की इरिस्पेक्टिव्ह आता प्रत्येकासाठी तो डिसिजन वेगवेगळा असू शकतो. तुम्ही मेंटॉरना भेटा, सरांना पण भेटू शकता की नक्की अजून कोणकोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत तुमचे. तुम्ही स्वतःला जेव्हा विचाराल ना की तुमचं म्हणजे मी कशात एक गेम माझं देऊ शकतो, बरोबर, ते करून तुम्हाला नक्कीच एक वरती म्हणजे म्हणणं तेच की तुम्ही उडी मारा आणि वरच्या लेवलला जावा. बरोबर, तेच माझं म्हणणं आहे. येस, म्हणजे थांबलं नाही पाहिजे. आणि वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला संधी आहेत, फक्त मेंटर्सना त्या क्षेत्रातल्या भेटा आणि त्या ऑपॉर्च्युनिटीज आपण एक्सप्लोर करा तर निश्चित आपल्याला सगळं आकाश मोकळं आहे. निश्चित निश्चित. आणि अशीच एक कॅटेगरी तुमच्याकडे विशेष करून एक आदर्श आणि प्रेरणास्त्रोत म्हणून बघते, ती म्हणजे कॉलेजमध्ये आता जे तयारी करतायत ते आणि जे अजूनही अभ्यास करतायत 1 वर्ष 2 वर्षापासून ते मुलं. तर या मुलांसाठी वेगळं पण आपल्याला काही सांगता येईल का, त्यांना काही कानमंत्र देता येईल का? नक्कीच. म्हणजे ऑलरेडी डिस्क्रिप्टिव्हचा पण एक अंदाज आहे आणि ऑब्जेक्टिव्ह देखील. तर म्हणजे एका पॉइंट पर्यंत तुम्ही एक कंटेंट किंवा जे म्हणतात की चौकट तुम्ही तुमची कम्प्लीट करा. त्याच्यानंतर म्हणजे कंटेंट मध्ये कितीतरी मुलं म्हणजे नाही का की रिव्हिजन रिव्हिजन रिव्हिजन, त्यापेक्षा माझं असं म्हणणार आहे की तुम्ही टेस्ट द्या. म्हणजे त्याला एक वेतर थ्रू कितीतरी क्लासेसच्या टेस्ट द्या, नाही तर तुम्ही एक स्वतःच प्रश्न तयार करा, स्वतःच उत्तर लिहा. कारण इथून पुढचा जो डिस्क्रिप्टिव्हचा अटेम्प्ट आहे ना तिथं म्हणजे कंटेंट बरोबर तुम्हाला प्रेझेंटेशन पण जास्त महत्वाचं. येस. तर जेव्हा तुम्ही ते प्रेझेंट करता
तर तुम्हाला म्हणजे एक पॉईंट असं जाणवलं की हा कंटेंट माझं चांगले पण मला प्रेझेंट नीट करता येत नाही, बरं, त्याच्यामुळे मार्कांचा लॉस होतो. आणि जर म्हणजे आपण जरी धरलं की 1-2 मार्कांचा लॉस होतोय, तरी टोटल 80 प्रश्न जीएस मध्येच आपण बघतो, 80 गुणिले 2 160, म्हणजे तिथंच तुमचं बाहेर इन किंवा आउट ठरू शकतं. त्यामुळे मग तो एक अँगल म्हणता येईल. आणि जी खूपच नवीन आहे, बरं, तर मग म्हणणं तेच राहील की कितीतरी मुलं म्हणजे नाही का की डे 1 पासून आन्सर रायटिंग करतो किंवा हे करतो, तसं नका करू. एक टप्पे आहेत, तर एक बेसिक म्हणजे एनसीआरटी आहे, तर एनसीआरटी पासून चालू करा. कितीतरी मुलं म्हणतात अरे ते शाळेत वाचले आता कुठे, तसं नका. एक जे स्टेजेस आहेत अजून खूप आहे. म्हणजे आता मला आठवतंय की माझे मित्र पण आले, कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून मग आमचं होतं की नाही पब्लिक सर्व्हिस मध्येच करायचं, हे करायचं. पण मग एकदम उडी नका मारू, टप्प्याटप्प्याने गेलं तर नक्कीच जायला पाहिजे. तसं ते टप्प्याटप्प्याने जाणं, आपल्या कंटेंटवर काम करणं आणि प्रेझेंटेशन हा एक दुर्लक्षित राहणारा मुद्दा असतो तसा. बरोबरच आहे. आणि तुम्हाला दोन्ही मधला तो अनुभव आहे, युपीएससी आणि एमपीएससी मध्ये. पण जेव्हा तुम्ही युपीएससी करून त्यानंतर एमपीएससी कडे वळलात, काय बदल जाणवला तुम्हाला की जो मुलांना उपयोगी पडेल? म्हणजे मेन म्हणजे इकडे येण्यामागं हे होतं की प्रिलियम्स म्हणजे जे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता त्याच्यात किंवा एमसीक्यू म्हणजे कदाचित इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे देखील असेल की त्याच्यात एक एलिमिनेशन मेथडवर जे आपल्याला बेसिक आहे, बरोबर, तर त्याच्यावर एक होल्ड होता माझा. येस, त्यामुळे मी नक्कीच इकडे टर्न घेतला. येस, आणि याच्यातून मग हे सगळा तो प्रवास चालू झाला. बरोबर. पण मग त्याच्या पलीकडे जे म्हणेल की जो चेंजेस आहेत की तो हाच आहे की तुम्हाला म्हणजे एका वाक्यात जर का सांगायचं तर एमपीएससी तुम्हाला याच्या आधी उत्तर तुम्हाला फक्त शोधायचं होतं, बरोबर. 4 समोर तुमच्या समोर उत्तर येईल ते तुम्हाला शोधायचं. हो. आता इथून पुढे तुम्हाला उत्तर तयार करायचं. येस, तर हाच एक फरक म्हणेल की हा एक स्ट्रायकिंग चेंज मला वाटतं तर केला पाहिजे. आणि मग ते उत्तर तयार करायचंय तर त्यासाठी लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी आल्या की त्याच्यावरती आपल्याला काम करणं अपेक्षित आहे तसं. बरोबर. आणि दोन्हीकडे आता विद्यार्थ्यांना संधी मिळते तशी. तुम्ही ऑलरेडी प्रशासनात होता आणि प्रशासनात असताना आणि आता तर ती पोस्ट इम्प्रूव्ह होऊन जाईल आणि त्यातून पुढे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना असं होतं की टॉपर्सच्या बद्दल फार मोठं आकर्षण असतं. तर टॉपर्स खरंच काही वेगळं करतात का इतरांपेक्षा? याच्या बाबतीत थोडं मी नॉन कन्झर्वेटिव्ह विचारायचं आहे की नक्कीच म्हणजे प्रत्येकाचा एक आदर्श असला पाहिजे. मी पण जेव्हा सुरुवातीला केलं तेव्हा म्हणजे कारण माहिती नसतं की तरी मुलांना, आणि नक्की आता हे ऑनलाईन मुळे बऱ्यापैकी गोष्टी ऍक्सेसिबल भरपूर झालेल्या आहेत. तर मग हे म्हणणं राहील की हा टॉपर आहे, पण असं नका करू की एक टॉपर बघितला आणि त्याच्याच तुम्ही फॉलो करता. कदाचित त्या टॉपरची स्ट्रॅटेजी तुम्हाला आपल्या होणारही नसेल. तुम्हाला आता नक्की काय बघायचं की हा तुम्ही भरपूर बघा, त्याच्यातून काही तुमच्या स्ट्रॅटेजीज तयार होतील. आता म्हणजे माझ्या काही स्ट्रॅटेजीज तयार झाल्यात ते नक्कीच युपीएससीचे 2-3 टॉपर होते, हा याची एक स्ट्रॅटेजी त्याची एक स्ट्रॅटेजी, हे करून तसं टप्प्याने तुम्हाला जाणे. आणि सगळ्यात शेवटी जर का जे तुमचे मार्क ठरणार आहेत मेन्सचे, ते बेसिक 3 टप्पे, इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन. येस, तर मग इंट्रोडक्शन साठी तुम्ही वेगळे स्किल, नक्कीच टॉपरचा एक रोल राहतो. पण एक ब्लाइंड फॉलोईंग पेक्षा माझं म्हणणं राहील की तुम्ही त्या टॉपरला ओळखण्यापेक्षा स्वतःला आधी ओळखा. नक्की मग तुम्हाला जो एक आयडल पाहिजे किंवा जो आहे तो तुम्हाला लगेच सापडेल. बरोबर. येस येस येस, स्वतःला ओळखलं पाहिजे आपण. येस येस. आणि ही परीक्षा जी आहे तर ही जसं तुम्ही मका म्हटलं त्या पद्धतीने की फक्त नॉलेजची नाहीये, तर ती तुमची पण पर्सनॅलिटी चेक करत राहते. हा प्रवास मोठा होता. या प्रवासामध्ये जेव्हा यश मिळतं तेव्हा बरेच जण जे कदाचित आपल्या पाहून रस्ता बदलायचे, आता तीही लोक येतात. पण जेव्हा तो प्रवास होता मधला, त्या प्रवासामध्ये बऱ्याच वेळेस यश नसेल मिळालं किंवा अपेक्षित नसेल मिळालं, त्याच्यामध्ये स्वतःचा जे काही आत्मविश्वास आहे तो कसा टिकवून ठेवला किंवा स्वतःला नेहमी आपण प्रेरित कसं केलं? नक्कीच म्हणजे म्हणजे माझं असं झालं की पहिल्याच वेळी प्रिलियम निघाली, त्याच्यामुळे मग असं वाटलं की हा आता जमतंय. पण 2021 मेन्स दिली, त्याच्यानंतर 2021 ला प्रिलियमच नव्हती निघाली युपीएससीची. तेव्हा मग म्हणजे तो एक लो पॉईंट होता. आणि जेव्हा 2022 ला म्हणजे पास झालेलो होतो, सगळ्यांसाठी, फॅमिलीसाठी, मित्रांसाठी देखील एक चांगला मोमेंट होता तो. पण मी खुश नव्हतो की अरे म्हणजे हे मी डिझर्व नाही करत, नक्कीच त्याच्यापेक्षा वरचं मला भेट मिळू शकतं किंवा हे करू शकतं. तर ते मला वाटत होतं. मग नक्कीच इथं 2 गोष्टी आहेत की एक फेल्युअर आहे, तर म्हणजे असं काही काहींचं असतं की नाही माझी काही चूक नाही आणि म्हणजे नशीब खराब होतं, हे होतं ते, म्हणजे तो एक नशिबाचा एक थोडा अँगल असतो, त्याला कम्प्लिटली नाकारता येणार नाही. पण मग त्याचबरोबर तुम्ही एक परत तेच म्हणून की आज तुम्ही झाकून बघा की जेव्हा मग आता युपीएससीचं होतं तेव्हा मग माझं असं होतं की हा अभ्यास तर माझा झालाय, आता 1 वर्ष करायचं काय, पूर्ण रिकामा नाही बसताना. तेव्हा मग मी असं म्हटलं की नाही मी प्रायव्हेट मध्ये बघतो किंवा एमबीएचं जे दुसरे ऑप्शन आहे ते मी एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यातूनच मग हळूहळू तो टर्न एमपीएससी कडे बसला.
म्हणजे माझा प्रवास तसा होता की युपीएससी, Yes. एमबीए आणि एमपीएससी Yes. तुम्ही जसं म्हटलं की सोडून बरोबर. परत आलो, Yes. त्याच पद्धतीचा हा प्रवास होता. आणि जेव्हा 2022 ला झालं हो. तेव्हा मात्र म्हणजे असं होतं की पण मग तेव्हा मी स्वतःलाच म्हणजे एक असं म्हणतो की ठीक आहे, कदाचित इझी सक्सेस माझ्यासाठी नव्हतं, थोडं अजून, कारण एकाच वर्षात मला ती पोस्ट मिळालेली होती. मग म्हटलं की अजून थोडं एक्स्ट्रा एफर्ट्स तुला घ्यावे लागतील, तेव्हा बरोबर क्लास 1 साठी ते डिझर्विंग. येस येस. मग तेच म्हणजे ते तुम्हाला जेव्हा फेल्युअर नक्कीच येतं आणि तो एक म्हणजे चढ उतार असतो, तुम्हाला तिथं सस्टेन कसं राहता येईल, तर तिथे तुम्हाला सस्टेनेबिलिटी जास्त महत्वाची, त्या अँगलने तुम्ही विचार केला. येस येस. म्हणजे तो पार्ट अँड पार्सल आहे या परीक्षेमध्ये. चढ उतार हे पार्ट अँड पार्सल आहे, तुम्हाला ते ऍक्सेप्ट करावं लागतं. ऍक्सेप्ट करून स्वतःलाच आपल्याला ते बूस्ट करणं आणि आपल्या ध्येयापर्यंत जाणं हे मला वाटतं ते फार गरजेचं आहे. निश्चितच म्हणजे हा जो आता जे यश मिळालं, तर याच्यामुळे आपल्याला खूप चांगल्या प्रकारची संधी मिळालीच आहे. पण मला वाटतं की आता इथून पुढे जेव्हा प्रशासनात जाऊ आपण, तेव्हा महाराष्ट्रातली जे काही खऱ्या अर्थाने आपल्यासारख्यांची जी गरज आहे ती त्या कमकुवत घटकाला आहे, तर तळागाळातल्या व्यक्तींना आहे. आणि अलीकडल्या काळातली जी प्रशासनातली जी फळी आहे, म्हणजे माननीय शेखर गायकवाड सर यांचं नेहमी म्हणणं असतं की अलीकडल्या काळातले जे तरुण आहेत, जे प्रशासनात चाललेले आहेत, हे सर्व अधिकारी हे फार वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये वाढलेली आणि जगलेली मुलं आहेत. आणि यांच्याकडून आम्हाला अपेक्षा जास्त आहेतच, पण हे विद्यार्थी खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह प्रशासनात देखील आणतायत आणि खूप चांगलं आज महाराष्ट्रामध्ये काम होत आहे. तर निश्चितच ह्या सगळ्या बाबी पाहता आमच्या सर्वांच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आणखी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स तुमच्या हातून राबवले गेलेले आणि महाराष्ट्रातले अनेक जिल्हे, गावं यांचा कायापालट झालेला बघायला आवडेल. शिवाय तुम्ही इथेच थांबू नका. युपीएससी आपल्याला खुणावते. आता आपण मुंबई सर केली, दिल्ली आपण तख्त काबीज करायचंय, तर त्यासाठी सुद्धा आमच्या शुभेच्छा खूप आहेत आपल्यासोबत. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी आपण एक आदर्श आहात. निश्चितच तो एक इन्स्पिरेशन म्हणून आपण आमच्या सर्वांच्या शुभेच्छा. धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.